महाराष्ट्राच्या जमीन महसूल कायद्यामधलं एक कलम, कलम 155. हे नाव कधी कानावरून गेले का? बहुतेक नाही. पण हे एक असं कलम आहे जे सामान्य माणसाच्या आयुष्यात अक्षरशः वादळ आणू शकतं. चला, आज आपण याचाच पर्दाफाश करूया. जरा विचार करा, आपल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अचानक काहीतरी बदल होतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. दारात सरकारी नोटीस येते आणि तिथून सुरू होतो एक न संपणारा संघर्ष. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे कलम 155 हा खरंच कायदा आहे की सामान्य माणसाला छळण्याचं एक साधन बनले? तर हा सगळा गोंधळ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मुळाशी जावं लागेल. म्हणजे हे कलम मुळात बनवलं कशासाठी होतं, याचा खरा प्रामाणिक उद्देश होता तरी काय? हे कलम बनवलं गेलं आहे फक्त आणि फक्त लिपिकीय चुका दुरुस्त करण्यासाठी. आता लिपिकीय चूक म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर लिहिताना झालेली चूक. म्हणजे समजा टायपिंग मिस्टेक, नावाच्या स्पेलिंगमधली एखादी चूक किंवा आकडेमोड करताना झालेली एखादी छोटीशी नजर चुकीने झालेली चूक. उदाहरणार्थ, सातबाऱ्यावर नावाचं स्पेलिंग चुकलं, किंवा जमिनीचे क्षेत्रफळ लिहिताना एखादा आकडा मागे पुढे झाला, किंवा चुकून सर्वे नंबरच वेगळा टाकला गेला. अशा अगदी किरकोळ आणि सहज होऊ शकणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठीच हा कायदा आहे. आणि इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या कायद्याचा उद्देश फक्त कागदपत्रांमधल्या प्रशासकीय चुका दुरुस्त करणं इतकाच आहे. कोणाच्या जमिनीचे हक्क किंवा मालकी बदलण्याचा याला अधिकारच नाहीये. हे म्हणजे कसं एखाद्या खोडरबरासारखं आहे, जे फक्त छोट्या चुका पुसतं, कोणाची संपत्ती नाही. इतकंच नाही, तर कायद्याने यात नैसर्गिक न्यायाची तत्त्वसुद्धा घातली आहेत. म्हणजे काय? तर कोणतीही चूक दुरुस्त करण्याआधी ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे त्या सगळ्यांना नोटीस देणं बंधनकारक आहे. त्यांची बाजू ऐकून घेणं आवश्यक आहे आणि मगच ती चूक दुरुस्त केली जाऊ शकते. मग प्रश्न हा आहे की एवढा साधा आणि सरळ कायदा छळाचं शस्त्र बनतो कसा? याचा गैरवापर नेमका होतो कसा की सामान्य माणसाला न्यायासाठी अक्षरशः वणवण भटकावं लागतं? आणि मग परिस्थिती अशी होऊन बसते की न्यायाआधी शिक्षा. एका छोट्याशा चुकीच्या दुरुस्तीच्या नावाखाली सामान्य माणूस कायद्याच्या अशा चक्रात अडकतो की जणू काही कायद्याची पुस्तकच साखळ्या बनून त्याला जखडून टाकत आहेत. हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, कलम 155 ही फक्त किरकोळ चुकांसाठी आहे. पण जेव्हा जमिनीची खरेदी विक्री होते, वारसा हक्क लागतो किंवा बक्षीसपत्र होतं, म्हणजे असे मोठे बदल ज्यामुळे मालकी हक्क बदलतो, त्यासाठी फेरफार नावाची एक वेगळी आणि सविस्तर प्रक्रिया आहे जी कलम 111 अंतर्गत येते. गैरवापर तेव्हाच होतो जेव्हा कलम 111ची ती किचकट पण योग्य प्रक्रिया टाळण्यासाठी काही लोक कलम 155चा शॉर्टकट म्हणून वापर करतात आणि चक्क जमिनीचे हक्कच बदलण्याचा प्रयत्न करतात. ही सरळ कायद्याची फसवणूक आहे आणि जमीन मालकाला त्रास देण्याचा एक सोपा मार्ग. आणि यामुळे होतं काय, तर प्रामाणिक नागरिक सरकारी कार्यालयांच्या लांबच्या लांब रांगांमध्ये आणि हेलपाट्यांमध्ये अडकून पडतात आणि दुसरीकडे कायद्याचा गैरवापर करणारे भ्रष्ट लोक आरामात निसटून जातात. हे चित्रच आपल्या व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देतं. पण थांबा, या अंधारात आशेचा एक किरण नक्कीच आहे आणि त्याची सुरुवात होते योग्य माहिती मिळवण्यापासून. कारण या लढाईत आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे माहिती. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. माहिती हीच शक्ती. जेव्हा आपल्याला कायदा काय आहे हे कळतं तेव्हा अन्यायाच्या साखळ्या तुटायला सुरुवात होते. कायद्याचं ज्ञान हीच आपली खरी ताकद आहे. तर आपले हक्क काय आहेत? लक्षात घ्या, ही कुणाची मेहरबानी नाहीये, हे आपले कायदेशीर हक्क आहेत. कोणताही बदल करण्याआधी आपल्याला नोटीस मिळायलाच हवी. आपली बाजू ऐकून घेणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलम 1555 फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी आहे, मालकी हक्क बदलण्यासाठी नाही, अजिबात नाही. योग्य प्रक्रियेचं हे ज्ञानच आपली ढाल बनतं. जेव्हा कोणी कलम 155च्या नावाखाली आपले हक्क बदलायला येतं तेव्हा याच ज्ञानाच्या आधारावर आपण त्याला आव्हान देऊ शकतो. माहितीमुळे सामान्य माणूस बळी ठरत नाही, तर तो आपल्या हक्कांचा रक्षक बनतो. पण आपण हे कधीपर्यंत सहन करायचं? आता वेळ आली आहे एकत्र येऊन आवाज उठवण्याची. चला, आपण सगळे जागरूक होऊया आणि मागणी करूया की कलम 155चा हा गैरवापर थांबलाच पाहिजे. आपली जागरूकता हीच हा बदल घडवून आणू शकते. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.